राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, आमदार मोनिकाताई राजे, तसेच आमदार विक्रमदादा पाचपुते, आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, चंद्रकांत दादा पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे, ज्यांचं विशेष माझ्यावरती प्रेम आहे, असणारे रवीजी अनासपुरे व भारतीय जनता पार्टीचे सर्वच, म्हणजे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनीच ह्या गोष्टीमध्ये मोठी ताकद लावली होती. त्यामुळे आज खरं म्हणजे साहेबांच्या रूपात मला संधी मिळाली आहे. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवलाय साहेबांच्या रूपाने, की जसं साहेब 30 वर्षापासून काम सर्वसामान्य जनतेसाठी करतात, तसंच काम मी आपल्याला विश्वास देतो की कुठंच विश्वासाला तडा न जाता त्याच पद्धतीने माझा प्रयत्न राहील की साहेबांना जनतेशिवाय करमत नव्हतं, जनतेशिवाय त्यांना दुसरी कुठली आवड नव्हती आणि त्यांच्या आनंदासाठी साहेब जेवढं काम करत होते, माझा प्रयत्न पूर्णपणे हाच राहील की त्यापेक्षा थोडं पुढे जाऊन साहेबांच्या आत्म्याला शांती लाभन की मी जनतेची सेवा करतोय पाहताना. भरपूर साहेबांचे ह्या मतदारसंघामध्ये स्वप्न होते. बऱ्याच गोष्टी साहेबांना यात करायच्या होत्या, कारण की निवडणूक झाली, लगेच साहेबांचं ऑपरेशन झालं आणि लगेच त्रास उद्भवला, पुन्हा दुसऱ्यांदा ऑपरेशन करावं लागलं आणि अशी घटना घडली. 5 ते 6 महिनेच आपल्याला भेटले, त्यामध्येही साहेब आजारी होते, पण त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी भरपूर स्वप्न पाहिले होते. आता स्वप्न प्रत्येक भागासाठी वेगळे वेगळे आहेत, कारण की आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक भाग वेगळा आहे. राऊरीचा वेगळा आहे, नगरचा वेगळा आहे, पाथर्डीचा वेगळा आहे. साहेबांचं इच्छा होती की माझ्या मतदारसंघातलं एकही गाव पाण्याशिवाय वंचित राहावा नाही. पूर्णपणे त्यांचा प्रयत्न होता की प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि प्रत्येक गावातले जे शेतकरी आहेत हे पूर्णपणे लाईटीवर अवलंबून असतात, म्हणून प्रत्येकाला वीज व्यवस्थित मिळाली पाहिजे, वेळेवर मिळाली पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस असले, पावसाळ्याचे असले की प्रत्येकाला कामं चालू असले विजेची फार गरज पडते, तर वीज वेळेवर मिळाली पाहिजे. आपण पाहतो शेतकरी असल्यामुळं डिप्यांचे मोठे प्रश्न उद्भवतात रोजच्या जीवनामध्ये, की थोडं जरी ओव्हरलोड झालं किंवा काही अडचण आली तर लगेच डीपी जाती. आता जनतेचा एवढा विश्वास साहेबांवरती होता, हक्काचा माणूस म्हणून जनता साहेबांना फोन करायची, साहेब आमची अशी अशी डीपी झाली, साहेब लगेच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून 2 तासातच त्यांच्यासाठी डीपी उपलब्ध करून देत होते. म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टी, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की 30 वर्षापासून साहेबांना ची सवय एवढी जनतेला लागली होती घरातल्या माणसासारखी, की काही जरी छोट्यातली छोटी गोष्ट झाली तरी लगेचच फोन करायचा किंवा समक्ष येऊन भेटायचं, किंवा एखादी मोठा जरी प्रकल्प प्रश्न असला तर साहेबांच्या माध्यमातूनच करायचा. म्हणून मी पाहतोय की छोटी एखाद्याची रस्त्यात गाडी धरली, एखादा शेतकरी आहे त्याचं काही नुकसान झालं, किंवा मी तुम्हाला उदाहरण दिलं आता डीपी झाली, किंवा पोलीस स्टेशन आहे, तहसीलदार आहे, प्रांत आहे, यांच्याशी निगडीत कामं आहेत. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कामं हे प्रत्येकाशी रोजच्या जीवनात साहेबांच्या आधारेवरती जनता करत होती. आणि मोठे प्रश्न भरपूर आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. मी सांगितलं की विविध वेगळ्या वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहेत. राऊरी शहरासाठी एक वेगळे प्रश्न आहेत, राऊरी तालुक्यासाठी वेगळे आहेत, नगर तालुक्याला वेगळे आहेत, पाथर्डी तालुक्याला पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणून मला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि माहिती आहे, म्हणून नक्कीच त्यांची इच्छा मला पूर्ण करायची आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 3 वर्षाचा जो काही मला काळ मिळेल, ज्या विश्वासाने साहेबांना तुम्ही मतदान दिलं होतं त्याच विश्वासाने मी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काम करत राहील. काही विरोधक जे आहेत अनेक ठिकाणी चाचपणी करतात, जर निवडणूक लागली तर किती विश्वास काय? आता ही निवडणूक म्हणजे आपण जशा प्रत्येक निवडणुका येतात तशी ही निवडणूक नाही माझ्यासाठी. तर हे जे काही मी करतोय हे सगळं काही माझ्या वडिलांसाठी आहे, की त्यांनी 30 वर्षापासून रात्रंदिवस एक करून हे
छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत एक एक माणूस स्वतःशी जुडला, एवढा मोठा परिवार तयार केला. 30 वर्षापासून साहेब या परिवाराला सांभाळतायत. जनतेने देखील साहेबांना आपल्या घरातला प्रमुख आणि हक्काचा माणूस म्हणून पाहिलेलं आहे. म्हणून ही निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकाची हीच इच्छा आहे की साहेबांनी आमच्यासाठी हे केलं, असं काम केलं, आमच्या सुखामध्ये आले, दुःखात आले, अडचणीत आले. जे कधी ना सुटणारं काम होतं ते साहेबांनी आमच्यासाठी 2 मिनिटात फोन करून सोडून दिलं. असे बरेचसे अनुभव आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या 30 वर्षामध्ये झाल्यात. म्हणून मला विश्वास आहे की जनता पूर्णपणे आपल्या सोबत आहे. आता निवडणूक एक नाव आहे, पण हे जे काय आहे हे फक्त आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणूनच या गोष्टीला आपण सामोरे जातो की त्यांनी कमावलेल्या प्रत्येक गोष्ट ती आपल्याला पुढे न्यायची आहे आणि त्यासाठीच मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता यामध्ये माझ्या सोबत आहे.